एक गणिताचा प्रश्न आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो. अशी ट्रिक आहे ना, तुम्ही कुठेच पाहिली नसेल. गॅरंटीने सांगतो, गॅरंटीने. प्रश्न काय बघा आता. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13. म्हणजे खूप विद्यार्थी आहेत, त्यात मुलं पण असणार मुली पण असणार. त्यांची सरासरी 13 आहे, म्हणजे सगळ्यांची मिळून सरासरी 13 आहे. मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 आहे. व्यवस्थित वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून. तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? आता अशा वेळेला काय करायचं बघा. वर्गात मुले पण आहेत आणि वर्गात मुली पण आहेत आणि एकूण विद्यार्थी पण आहेत, म्हणजे मुलांनी मुली मिळून एकूण विद्यार्थी होतील. आता काय करायचं, याला ॲलिगेशन मेथड म्हणतात. ॲलिगेशन मेथड. असा एक्स काढून घ्यायचा. मला सांगा मुलांची सरासरी किती आहे? मुलांची सरासरी दिलेली आहे इथे 10. इथे 10 लिहून टाकायचं. मुलींची सरासरी किती आहे? 18. ते इथे 18 लिहून टाकलं. बघा खूप सिंपल आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 13. ती इथे मध्ये लिहायची 13. असा एक्स तयार झाला. आता काय करायचं बघा. 18तून 13 गेले. 18तून 13 गेले किती आले? 5. ते 5 इथे लिहायचे. 13तून 10 गेले किती आले? 3. ते इथे लिहायचे 3. 5च 3. आता याचा अर्थ काय बघा. 5च 3 म्हणजे 5 मुलं असतील तर मुली असणार 3. परत ऐका. 5 मुलं असतील तर मुली असणार 3. मला सांगा मुलांची संख्या किती दिलेली आहे? 25. म्हणजे ही संख्या दिलेली आहे 25. तुम्ही सांगा मला 5 ला कितीने गुणल्यावर 25 होतात? 5 ने गुणल्यावर. 5 5 25. गुणोत्तराचा नियम आहे. एकाला 5 ने गुणलं म्हणजे एका पदाला 5 ने गुणलं, दुसऱ्या पदाला पण कितीने गुणायचं असतं? 5 नेच. 5 3 किती येणार? 15. म्हणजे मुलींची संख्या किती आली? 15. जे आहे ऑप्शन क्रमांक 3. गॅरंटीने परत सांगतो, तुम्ही ही टेक्निक पाहिलीच नसेल. ह्याला म्हणतात ॲलिगेशन मेथड. आणि असे प्रश्न बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातातच, ज्याने उत्तर तुमचं अगदीच 10 ते 15 सेकंदात येऊ शकतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.